कामचुकार ठेकेदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा। मुंबई गोवा महामार्गावरील खड्डे पाहून मुख्यमंत्री संतापले। राज ठाकरे उद्या बदलापूरच्या दौऱ्यावर। बदलापूरमधील अत्याचाराविरोधात आंदोलकांशी संवाद साधणार। मनसे शहराध्यक्ष संगीता चेंदवणकर यांची माहिती। पक्षाने आदेश दिल्यास देशमुखांच्या विरोधात लढू। धर्मराव बाबा आत्राम यांचं विधान। तर आत्राम यांची कन्या त्यांच्या विरोधात लढणार। अनिल देशमुखांची माहिती। मनसेसोबत एकत्र येण्याबाबत रविकांत तुपकरांचा मोठा दावा। काही नेत्यांसोबत भेट झाल्यानंतर एकत्र येण्याबाबत चर्चा। तुपकरांची माहिती। तुळजाभवानी मंदिर दानपेटी घोटाळ्याप्रकरणी गुन्हे नोंद करा। हिंदू जनजागृती समितीची मागणी। न्यायालयीन आदेश देऊनही गुन्हा नोंदवण्यात टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप। बीडमध्ये ऊस दरवाढीवरून शेतकरी आक्रमक। सादोळा गावात खामगाव पंढरपूर महामार्ग अडवला। नागपुरात मेडिकल परीक्षेदरम्यान महिला उमेदवारांना मागितले लग्नाचे पुरावे। वाडी परीक्षा केंद्रावर कागदपत्रांमुळे गोंधळ। अनेक महिला उमेदवार परीक्षेला मुकल्या। नंदुरबार जिल्ह्यात अतिवृष्टी। अक्कलकुवा तालुक्यातल्या नवलपूर ते माळ रस्त्यावर दरड कोसळली। अनेक गावांचा संपर्कही तुटला। नाशिकमध्ये सलग तिसऱ्या दिवशी पावसाची संततधार सुरूच। पुढील 48 तास नाशिकला ऑरेंज अलर्ट। गंगापूर धरणातून 8400 क्युसेक पाण्याचा विसर्ग।